नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे जंगी तयारी सध्या फलटण तालुक्यामध्ये सुरू आहे। विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या राजे गटाने आता आक्रमक रणनीती अवलंबली असून कोणताही इव्हेंट असू द्या किंवा कोणताही उपक्रम असू द्या ताकदीनिशी तो हाती घ्यायचा हे या ठिकाणी आता त्यांनी तयारी सुरू केली आहे। त्याच अनुषंगानं माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी फलटण तालुक्यातील प्रत्येक गावातील मुख्य कार्यकर्त्यांची बैठक आज फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती झाली आणि यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 76वा वाढदिवस संपन्न होणार आहे आणि या वाढदिवसाच्या तयारीचा आढावा घेऊन वेगवेगळे उपक्रम कशा प्रकारे राबवता येतील या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे। याच अनुषंगाने गावागावांमध्ये रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर इतर जे सामाजिक उपक्रम असेल, आरोग्य तपासणी शिबिर असेल, त्याचबरोबर इतर उपक्रम या अनुषंगाने राबवण्यात येणार आहेत। यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 76व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकंदरीतच जंगी तयारी करण्यात आलेली आहे। याचाच आढावा कशा प्रकारे घेतला आणि काय मार्गदर्शन केले याबाबत माजी आमदार दीपक चव्हाण यांनी या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत माजी आमदार दीपक चव्हाण आपण पाहूया। विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या येणाऱ्या गुढीपाडव्याला जो ज्यांचा 76वा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आज बैठक बोलली होती। त्यामध्ये तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले होते। या सर्वांचं मी सुरुवातीलाच स्वागत करतो, सर्वांचा आभार मानतो। या ठिकाणी यावर्षी जो बाळासाहेबांचा 15वा वाढदिवस आहे तो वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्याचं आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी रामराजे साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं गावोगावी शहरामध्ये असे वेगवेगळे कार्यक्रम करण्याचं आम्ही आयोजन केलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असतील, त्याबरोबरच विविध चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत। आणि यामध्ये मी आपल्याला एकच आवाहन करेल की या वर्षीचा वाढदिवस महाराजसाहेबांचा वाढदिवस नेहमीच आपल्या सर्व तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीनं एक प्रकारचा उत्सव असतो आणि यावर्षी तो उत्सव आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरवलंय आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य लोक असतील, या सर्वांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण सर्व मिळून आपल्या नेत्याचा, आपल्या ज्यांनी या तालुक्यासाठी एक तालुक्याचं नंदनवन करण्याचा प्रयत्न केला, डोंबलकवडी धरण असेल, निरादेवगड धरण असेल किंवा MIDC असेल, कमी सारखी कंपनी असेल, असे अनेक उद्योग या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि या तालुक्यातली जनता सुखी कशी राहील, तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल असा प्रयत्न ज्या नेत्यांनी केलाय त्या प्रयत्नाला त्यांना यश आले। अशा नेत्याचा आपण वाढदिवस आजच्या उत्स्फूर्तपणे सर्व मिळून करूया आणि आपण यासाठी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो।